नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. तर चला, आज आपण बघणार आहोत की नजर दोष या गोष्टींमुळं काय काय आपल्या आयुष्यामध्ये तोटे होऊ शकतात. छोट्याच्या कथेद्वारे आणि आज कोणाला नजरबाधा जास्त होणार आहे त्या राशी, हे मी सगळं तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. तर आधी आपण कथा बघूया आणि नंतर कोणत्या राशींना आज नजरबाधेचा त्रास आहे हे बघूया. तर एकदा एका गावात शांताबाई नावाची महिला राहत होती. तिचे घर, व्यवसाय सगळं ठीक होतं. पण काही दिवसापासून तिच्या कामात अडथळे येत होते. घरात भांडणं होत होती, अचानक खर्च होत होते, विचित्र ताण होत होते. कोणाकोणाच्या घरात या समस्या चालू आहेत त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. त्यामुळे ती खूप अस्वस्थ होती. एक दिवस ती गावाच्या वृद्ध ज्ञानीकडे गेली आणि म्हणाली, माझं नशीब फिरलंय, माझं काहीच नीट होत नाहीये. कोणाकोणाला असं होतंय त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वृद्ध हसले आणि म्हणाले, मुली, कधी कधी वाईट नजर तुझ्या नशिबाला लागत आहे. ती तुझ्या प्रकाशाला, तुझ्या ऊर्जेला सुद्धा वाईट नजर लागत आहे. शांताबाई गोंधळली. वृद्धांनी एका नारळावर एक काळा ठिपका काढला आणि ते म्हणाले, ही नजर नाही, ही फक्त ऊर्जा आहे, अडथळा आहे. आणि ऊर्जा बदलली की अडथळे बदलतील. म्हणजे तुमचा ओरा क्लीन झाला की तुमचे सगळं आयुष्य क्लीन होतं. आणि ओरा क्लीन राहण्यासाठी आपल्याला वापरावं लागतो तो म्हणजे क्रिस्टल. वृद्धांनी थोडं पाणी घेतलं आणि मंत्र म्हटला, नारळ फोडला. क्षणाभरात शांतता पसरली. दुसऱ्या दिवसापासून शांताबाईचं सगळं चांगलं झालं. हळूहळू सुधारू लागलं, कामे मिळायला लागली, घर शांत झालं, मन स्थिर झालं. तिला समजलं, कधी कधी लहान उपाय सुद्धा पण परिणाम खूप मोठा असतो. तसंच आज ग्रह सांगत आहेत, या राशींवर अडथळे आहेत, त्यांना दृष्ट आहे किंवा त्या गोष्टी तुमच्या ज्या होत नाही आहेत त्या या राशी आहेत. आणि त्यासाठी शेवट एक उपाय पण सांगितला जाईल. तर आपण आहात का या राशीमध्ये हे नक्की बघा. पहिली रास आहे कर्क. तर दीर्घ दिवसापासून चाललेले मानसिक त्रास आणि नजर दोष आज तुमचे कमी होणार आहेत. पण त्यासाठी उपायाची गरज आहे आणि उपाय सांगणार आहे मी शेवट. व्हिडिओ बघत राहा. पुढची रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीला कामात अडथळे हटून नवीन प्रगतीची चिन्हे दिसतील, पण कधी? उपाय केल्यावर. त्याचप्रमाणे मीन रास, आर्थिक किंवा कौटुंबिक नजर दोष आजच्या ग्रहस्थितीतून नष्ट होताना दिसतील, पण कधी? उपाय केल्यावर. तर चला, आज बघूया 3 राशींना नजर दोषाचा खूप मोठा दोष आहे आणि या सगळ्यांची कामं अडकलेली आहेत. कामं व्हायला उद्यापासून सुरुवात होईल, पण त्यासाठी उपाय करायचा आहे तो म्हणजे आज संध्याकाळी घराच्या दारात एक मूठ मीठ ठेवा आणि पुढच्या दिवशी ते वाहत्या पाण्यात सोडा. आता कुठल्याही कागदामध्ये एक मूठ भरून मीठ ठेवा आणि ते मीठ घरातनं सगळीकडे फिरवा, घरातल्या सगळ्यांच्या अंगावरनं उतरवा आणि त्या मिठाची पुडी जशीच्या तशी, कागद घ्या, प्लॅस्टिक चालणार नाही, ती पुडी उंबऱ्याच्या बाहेर ठेवायची आणि सकाळी तशीच ती डस्टबिन किंवा वाहत्या पाण्यात, घरात परत आणायची नाही, डस्टबिनमध्ये वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्यायची. यामुळं 80% वाईट नजर आणि तुमचे अडथळे, कामातली ऊर्जा जी कमी झाली आहे किंवा तुमच्यातली ऊर्जा जी कमी झाली आहे ती अचानक तुम्हाला पॉवरफुलपणे जाणवेल. कधी कधी छोटेसे उपाय हे धमाका करतात. त्यामुळं जरूर ज्या राशींना मी आज सांगितलं आहे त्या राशींनी हे सगळे करून बघा, म्हणजे तुम्हाला नक्कीच काय याच्यातनं मिळतंय हे कळेल. अडथळे कायम राहत नाहीत, ऊर्जा बदलते, दिवसही बदलतात. फक्त राहायचं आहे छोटीशी आशा बरोबर. तर चला, कसा वाटला व्हिडिओ यासाठी छान छान कमेंट करा. या तिन्ही राशींनी जरूर आजचा उपाय करा, म्हणजे राहिलेली कामं, अडकलेली कामं, वाईट लोकांच्या नजरा या सगळ्या तुमच्या आयुष्यातून दूर होतील. त्याचप्रमाणे आपल्याकडच्या काहीही वस्तू तुम्हाला हव्या असतील तर वरती दिलेल्या नंबरवरती जरूर मेसेज करा. त्याचबरोबर ऑफर पाहण्यासाठी सुद्धा या नंबरचे स्टेटस जरूर पाहायचा. तर चला, परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.